नमस्कार. मी गेले होते तुंगभद्रा नदीकिनारी बसलेल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या शहराला म्हणजे हम्पीला भेट द्यायला. तिथे जाण्यासाठी सगळ्यात आधी पोहोचले हॉस्पेट जंक्शनला. त्यानंतर मग फ्रेश होण्यासाठी रूमवर गेलो होतो. आमच्या रूमचा व्ह्यू पण खूप छान होता. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला तो 7व्या शतकात बांधलेल्या आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या विरूपाक्ष मंदिराकडे. विरूप अक्ष म्हणजेच असामान्य किंवा 3 डोळे असलेल्या भगवान शिवांना हे मंदिर समर्पित आहे. गेल्या गेल्या तुम्हाला दिसतं ते हे भव्य दिव्य 50 मीटर उंचीचं व 9 मजले असलेलं गोपूर. द्रविडियन बांधकाम शैलीत बांधलेलं हे सुंदर कोरीवकाम असलेलं मंदिर. असं मानलं जातं की देवी पार्वतीने इथेच तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केलं होतं. या मंदिरातला सगळ्यात अनोखा चमत्कार म्हणजे हे पिनहोल कॅमेरा इफेक्ट. या छोट्याशा होलमधून मंदिराच्या एकदम शेवटी असलेल्या भिंतीत तुम्हाला मुख्य गोपुराची उलटी सावली दिसते. एकदम शेवट तुम्ही मंदिराच्या चालत आले की तुम्हाला हा पिनहोल कॅमेरा दिसेल. काय विज्ञान होतं आणि काय हे आर्किटेक्चरल मार्वेल आहे. जे सुरुवातीला मी गोपूर दाखवलेलं त्याचीच ही उलटी सावली आहे. तर हे असं अनेक चमत्कारांनी अनेक आर्किटेक्चर मार्वेलनी भरलेलं हम्पी शहर. इथला लोकल मार्केटसुद्धा असंच सुंदर आहे. इथल्या आठवणी न्यायच्या म्हणून मी सुद्धा 2 फ्रीज मॅग्नेट्स खरेदी केले होते. खूप सुंदर सुंदर पर्स विविध वस्तू या मार्केटमध्ये होत्या. त्यानंतर आम्ही गेलो सासिवकालू गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. सासिवकालू गणपती म्हणजे मोहरीच्या बीजाचा गणपती असा याचा कन्नड भाषेतील अर्थ होतो. हम्पीचं अजून एक नाव सिटी ऑफ रुइन्स असं देखील आहे. इथल्या दगडामध्ये इतिहास कोरलेला आहे. हेमकुटा पर्वतावर सनसेट बघायला जाताना एका शिलेवर मला ही भगवान विष्णूंची कोरलेली मूर्तीसुद्धा दिसली. हेम म्हणजे सोनं. असं म्हणतात की जेव्हा शिवपार्वतींचं लग्न झालं तेव्हा या पर्वतावर सोन्याची वर्षा पडली होती, सोन्याचा पाऊस पडला होता, म्हणून याचं नाव हेमकुटा असं पडलं. इथे सनसेट पाहत असताना हा छोटासा व्यंकट त्याचे हम्पीतील प्रसिद्ध साईट्सचे पोस्टकार्ड्स देखील घेऊन आला होता. त्यानंतर आम्ही हम्पीतील लोकल फूडसुद्धा एक्सप्लोअर केलं. ही इडली खूपच छान लागत होती. दुसऱ्या दिवशी आम्ही हम्पीत काय पाहिलं हे बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.